माध्यमातून ऐरोली गावदेवी मैदानामध्ये संजय शालिग्राम कोटकरांनी आयोजित केलेली आजची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस। गेली सतत 3 दिवस चालू असलेली स्पर्धा आज इथे संपलेली आहे। त्याचा बक्षीस समारंभ नुकताच पार पडलेला आहे। अतिशय दिमागदार आणि सुंदर नियोजन मी पाहिलं की या व्यासपीठावर प्रत्येक मेहनत करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्याचा सन्मान केला, येणाऱ्या नेत्यांचा सन्मान केला। आज दुपारी आपले आमदार आणि लोकनेते गणेश नाईक साहेब आले होते। त्यांनी भेट देऊन त्यांनी सुद्धा सांगितलं की ही स्पर्धा अतिशय नियोजित पद्धतीने केलेली आहे। अशी स्पर्धा मी बऱ्याच वर्षांना मैदानात पाहतोय। कुठलाही पक्षाचा इथं नाव नाही, कुठल्या पक्षाचा इथं स्पर्धा नाही आणि संजय कोटकरांनी अतिशय प्रामाणिकपणे ज्या पद्धतीने गणेश नाईक साहेबांनी का एक ऐरोली मधला एक उमदा तरुण समाजसेवकासाठी आज मैदानात उतरलाय आणि त्याला सहकार्य करण्याकरता मी आलेलो आहे। मी सुद्धा माझा गावचा एक तरुण उमदा संजय कोटकर समाजसेवेमध्ये पुढे जात असेल तर त्याला आपण हात दिला पाहिजे। मी संजय कोटकरला एवढंच सांगेन की संजय कोटकर आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं। आज या ऐरोली गावदेवी मैदानामध्ये संजय शालिग्राम कोटकर भव्य दिव्य क्रिकेटच्या स्पर्धेचं जे आयोजन केलेलं आहे, माझा मित्र संजय कोटकर एक चांगले व्यक्तिमत्व। असं म्हणतात की पाणी धावतं तेव्हा त्याला मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे एखादा माणूस जो प्रयत्न करतो तेव्हा त्याला यशाची, प्रगतीची आणि सर्वांची साथ लाभते। तसंच माझा मित्र संजय याला निश्चितच या गावाची साथ लाभलेली आहे, सर्वांची साथ लाभलेली आहे। निश्चितच इथं आमचे नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय लोकनेते आमदार गणेशजी नाईक साहेब यांनी या ठिकाणी येऊन संजयच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये येऊन त्याचं जे येऊन हजेरी लावली, त्या निमित्तानं संजय एक चांगला समाजसेवक असून एक चांगला मित्र आहे, चांगले व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी ज्या क्रिकेट खेळाडूंना इथं एक चांगल्या प्रकारचं मैदानामध्ये गावदेवी मैदानामध्ये जे आयोजन केलं त्या निमित्तानं संजय कोटकरचं मी मनापासून आभार मानतो। ज्या इथे आपण पाहतोय की संजय शालिग्राम कोटकर आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा ठेवली होती आणि या व्यासपीठावरती मी पहिल्यांदाच असं पाहतोय की या ठिकाणी जे संजय कोटकर आहेत यांचे जे रिलेशन आहे, यांचा जो स्वभाव आहे प्रत्येक पक्षाच्या व्यक्तीसोबत आहे आणि प्रत्येक राजकारणातला व्यक्ती ते येऊन गेलेले ह्या व्यासपीठावरती आणि यांचं जे ध्येय होतं आणि त्या ध्येयातून अनेक खेळाडू या व्यासपीठावरून तयार झालेले आहेत। आणि आज खरोखर आज बक्षीस समारंभाच्या वेळेस मला खूप आनंद वाटला की ज्या वेळेस ते बक्षीस घेत होते आणि त्यांनी जी क्रिकेट मॅच खेळली होती त्यातून मला खरोखर आनंदाचे अश्रू वाटत होते की खरोखर मी माझे जे संजय कोटकर मित्र त्यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी जी स्पर्धा ही ठेवली त्यातून खरोखर खूप चांगले खेळाडू तयार केलेले आहेत आणि हे खेळाडू भविष्यामध्ये भारताच्या संघामध्ये खेळतील।